हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू व्हिडिओ. कसे आहात सगळे? मजेतच असाल ना? तर आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे आणि तुम्ही बघताय मी रेडी झाली आहे वर्कआउट करायला. जस्ट माझं वर्कआउट झालंय आणि मी रोज 30 ते 45 मिनिट्स वर्कआउट करते आणि रोज तसं जमत नाही, कन्सिस्टन्सी खूप मिसमॅच होऊन जाते. पण तरी मी ट्राय करते की वीकली मी 3-4 दिवस तरी कन्सिस्टंटली रेग्युलरली वर्कआउट करू. तुम्ही पण सगळे वर्कआउट करत जा, कारण की वी शुड इन्वेस्ट इन युअर हेल्थ. बाकी असू नसू हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट. म्हणून रोज तुमचं बिझी शेड्यूलमधून रोज 30 मिनिटं तरी स्वतःसाठी देत जा, वर्कआउट करत जा. बाकी खूप हेल्थ प्रॉब्लेम्स असतात लेडीजला पण, सो वर्कआउट केलेलं कधीच चांगलं. आणि त्यात पण योगा जास्त चांगला असतो. मी योगासनामध्ये काय काय करते आणि वर्कआउट कसं करते, काय कोणते टेक्निक्स करते ते तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये नक्की सांगेल नंतर. तर चला मग आता मी फ्रेशनअप होते आणि ब्रेकफास्ट रेडी करते. मस्त फ्रेशनअप होऊन आणि रेडी होऊन मी किचनमध्ये आले. आता ब्रेकफास्ट बनवूया. तर नाश्त्यासाठी मी बनवते चण्याची उसळ. तर हे मी चणे रात्रीच सोक करून आता बॉईल करून घेतलेत आणि चॉपिंग पण रेडी आहे. ब्रेकफास्ट रेडी आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट करून मी टिफिन बनवेल आणि टिफिन पॅक करून मला ऑफिसला जायचं आहे आज. आय एम डन विथ मेकिंग माय टिफिन. आणि आज टिफिनमध्ये मी बनवलं आहे फ्लावरची भाजी, पोळी आणि लॉट्स ऑफ सॅलेड. तर टिफिन पॅक करून निघूया आता ऑफिसला. 3 दिवस सलग पाऊस पडल्यामुळे पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक झाली आहे. सगळे आजच निघाले वाटतं ऑफिसला, त्यामुळे खूपच गर्दी आहे. इथून 2 किलोमीटर आहे माझं घर आणि तिथून पप्पांनी मला सोडलं इथे स्टॉपवर आणि बसचा वेट करते मी. ॲक्च्युली मी राहायला इथे बालेवाडीला आहे आणि माझं ऑफिस हिंजेवाडीला आहे. तर कात्रजची बस आहे जी हिंजेवाडी फेस्तीला जाते, त्या बस मला पकडायची आहे. खूपच ट्रॅफिक दिसते आज. आत्ताच मी बसमधून उतरले आणि आता पुढे ऑटो दिसतात ना, तिथून ऑटो पकडूया कंपनीकडे. आतमध्येपर्यंत बस जात नाही, तिथून परत ऑटो पकडावे लागते मला. आता ऑफिसमध्ये मी एंटर केलं आहे. हा आणि आमचं ऑफिस कॅम्पस आहे. ऑब्वियसली मध्ये शूट करायला अलाउड नाही आहे. जस्ट मी तुम्हाला कॅम्पसचा एक ओव्हरव्ह्यू देते. खूप ब्युटिफुल ग्रीनरी त्यांनी ठेवली आहे. आणि ही आहे माझी बिल्डिंग. हिंजेवाडीमध्ये खूप हिल्स असल्यामुळे इकडे नेहमी पाऊस असतो. आत्ता पण थोडे भरपूर स्टार्ट झाली आहे. इट जस्ट लुक्स लाईक अ जंगल. इथे आधी जंगलच होते आणि नंतर कंपनींनी इथे प्रॉपर्टी घेतल्यामुळे इथे आता IT पार्क बनवला आहे.
याच्या मागे तर सगळे तुम्हाला हिल्सच दिसतील. दिस इज अ ब्युटिफुल सीनरी. हे बघा, वाटतंय ना की आपण एखाद्या हिल स्टेशनवर चाललोय. आणि हा एक छोटासा स्विमिंग एरिया. तर एम्प्लॉईजसाठी थोडी फन ॲक्टिव्हिटी आणि वर्कपासून थोडा स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट कमी करण्यास इथे आतमध्ये बॅडमिंटन, जिम, टेबल पूल असे वेगवेगळे इंडोर गेम्स आहेत. समोरची बिल्डिंग आहे आमचं कॅफेटेरिया. तिथे मी जेवण करून आत्ताच बाहेर आले. आणि इथे छोटासा फाउंटन आहे. ही मेन बिल्डिंग आणि हा फाउंटन. जेवण झाल्यानंतर मी थोडं 10-15 मिनटं वॉक करते. म्हणजे थोडं डायजेशनसाठी चांगलं असतं, कारण की रोज नुसतं खाऊन लगेच काम करायला बसलं की परत डायजेशन प्रॉब्लेम होता. आणि फिटनेससाठी पण थोडं वॉक करणं चांगलंच आहे आफ्टर एव्हरी मील. भरपूर लोक आता लंचला जात आहे. बघितलं तर पाऊस थांबलेला दिसतोय आता. तर आताच मी ऑफिसवरनं आले आणि खूप ट्रॅफिक होती, यायला खूपच वेळ लागला. आणि येऊन फ्रेशनअप मी झाले आणि थोडे काम बाकी आहे माझ्या घरातले, तर ते करते मी. माझ्या आईने मामाच्या शेतातून हे आळूची पानं आणले होते, तर म्हटलं आज त्याच्या वड्याच करून घ्याव्या. तर वड्या करण्यासाठी मी बॅटर करते. तर पहिले याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मसाला टाकला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि कोथिंबीर याचं एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी काही सुके मसाले पण टाकणार आहे. थोडीशी हळद, हिरवी मिरची जरी टाकली मी तरी थोडी मी लाल मिरची टाकते टेस्टसाठी, थोडीशी 1 चमचा. आणि हा आमचा गरम मसाला आहे आणि धने पावडर थोडीशी. तर आळूची पानं पहिले शिजायला लावून आधी मिश्रण लावून घ्यायचं, मग दुसरं पान उलटा करायचं, मग त्याला मिश्रण लावून घ्यायचं. शक्यतो 2 किंवा 3 पानाचंच मी बनवते. छोटे असं मग चांगले क्रिस्पी होतात.
जास्त मोठे असेल तर मग ते चांगले, त्याच्यामध्ये ऑइल जास्त घेतात ते आणि मग क्रिस्पी राहत नाही. आणि नंतर मग असे घट्ट फोल्ड करून घ्यायचं, रोल करून घ्यायचं त्याचा. आणि तर कामावरून झाली, गरम गरम पातळी पण आमचे खाऊन झाले. आता माझं थोडं ऑफिसचं काम बाकी होतं, तर ते म्हटलं ते थोडं करून घेते आणि परत पुन्हा भेटते तुम्हाला. तर आताच आमचं जेवण झालं आणि भांडे पण घासून झाले. आणि उद्या मला ओझरला जायचंय, बॅग भरायची आहे, त्यामुळे खूप लेट झालं होतं म्हणून मी शूटच नाही केलं तो पार्ट. आणि आता मी बॅग भरणार आहे उद्या जाण्यासाठी. झाली माझी जस्ट बॅग भरून. अँड आय थिंक जस्ट कॉल इट अ डे. खूप हेक्टिक आणि खूप बिझी माझा दिवस होता आजचा. आणि तुम्ही सर्वांनी तो फॉलो केला आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. बघितलंच तुम्ही की दोन्ही पण जॉब आणि घर सांभाळणं सोपं नाही आहे. सो ज्या पण वर्किंग वुमन आहात, इवन ज्या पण घरी पण असतात, सर्व लेडीजला माझ्याकडून खूप खूप सॅल्यूट आहे, जे एवढे हार्डवर्क करतात. आणि लोक बोलतात ना की बायकांना काय काम असतं, तर बघितलं सगळ्यांनी की बायकांना खूप काही काम असतं. सकाळी उठल्यापासून तर रात्री संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत काम काय संपतच नाही. परत ते एक ना एक काम चालूच असतं, नाही का. जेव्हा मी अशी बसने ट्रॅव्हल करते आणि बसमध्ये माझ्यापेक्षा खूप डबल वयाच्या स्त्रिया, आपल्या आईच्या वयाच्या स्त्रिया, एवढ्या जॉब करत, एवढं काम करत, ते पण एवढ्या गर्दीमध्ये बसमध्ये उभं राहून कामाला जातात, रेग्युलरली कामाला जातात, सुट्टी असू नसू तरी ते इतकं मेहनत घेतात. ते बघून खूप जास्त मोटिवेशन आणि इन्स्पायर फील होतं की एवढे मोठं एज असून सुद्धा ते एवढं काम करतात. त्यामुळे नुसतं कंप्लेंट नाही करू शकत आपण. ही आपली रोजचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी आपण फॉलोच केली पाहिजे. आणि आपण नाही केलं तर कोण करणार, हा पण एक असतंच. त्यामुळे बाईला जन्मताच हे दिलेलं असतं की यू आर ग्रोन ॲज अ वुमन. आणि मला पण माझ्या आईने लहानपणापासून हेच सगळं शिकवलं आणि त्यामुळेच आज मी एवढं सगळं एकटी हँडल करू शकते. त्यामुळे तिचे खूप खूप आभार. आणि अरे हो, मी सांगितलंच नाही मी ओझरला का चालले आहे. तर ओझरला माझं सासर आहे, तर आम्ही गणपतीसाठी आमच्या घरी चाललो आहे, गणपती बसवायला आणि सगळं पूजा वगैरे करायला. आणि माझ्या सासूबाईबद्दल पण मी सांगू इच्छिते की त्या पण मला खूप हेल्प करतात जेव्हा ते इथे असतात किंवा मी जेव्हा तिथे जाते, तर त्या पण मला खूप सपोर्ट करतात आणि कामाला पण मला साथ देतात. आणि आम्ही दोन्ही कामे वाटून सगळं घर आवरतो. सो थँक्यू फॉर दॅट. आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत, किती मेंबर आहेत आणि कसे आहेत ते तुम्हाला त्यांची भेट आम्ही नक्कीच लवकरात लवकर करून देऊ जेव्हा आम्ही तिकडे जाऊ. आणि माझा फेस खूप टायर्ड वाटत असेल कारण मी खूप थकली आहे. सो हा ब्लॉग मी इथेच संपवते. थँक्यू बघितल्याबद्दल. बाय, गुड नाईट.